नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल पाठ 8वा नैसर्गिक संसाधने यावरील स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग. प्रश्न क्रमांक 1, खालील नैसर्गिक संसाधनांचा उपयोग काय? त्यातील पाणी हे आपण पाहिलं होतं. त्यानंतरचं आहे वने आणि त्याचं उत्तर आहे बघा, वनातून लाकूड, रबर, डिंक, फळे, औषधी वनस्पती इत्यादी उत्पादने आपल्याला वने या नैसर्गिक संसाधनातून मिळतात. त्यानंतरचं आहे प्राणी आणि त्याचं उत्तर आहे प्राणी या नैसर्गिक संसाधनाचा वापर मनुष्य विविध कारणांसाठी करतो. जसे घोडा, बैल, उंट, गाढव या प्राण्यांचा वापर मुख्यत्वे शेतीसाठी, मालवाहतुकीसाठी, प्रवास करण्यासाठी केला जातो. शेळी, गाई, म्हशी यांच्यापासून दूध मिळते. तसेच प्राण्यांपासून मांस, अंडी, हाडांची भुकटी, कातडे इत्यादी उत्पादन मिळते. त्यानंतर आहे खनिजे आणि त्याचं उत्तर आहे खनिजांपासून आपणास विविध प्रकारचे धातू आणि रसायने मिळतात. रसायनांचा उपयोग औषध निर्मिती प्रक्रियेत होतो. धातू खनिजांपासून विविध प्रकारचे धातू मिळतात. उदाहरणार्थ लोह, बॉक्साईट इत्यादी. त्यानंतर आहे जमीन आणि त्याचे उत्तर आहे जमीन भूपृष्ठावरती जन्माला येणाऱ्या बहुतेक सजीवांची वाढ, वास्तव्य आणि मृत्यू जमिनीवरच होतो. म्हणून जमीन या नैसर्गिक संसाधनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जमिनीचा वापर स्थावर मालमत्ता, जागा खरेदी विक्री, बांधकाम इत्यादीसाठी केला जातो.